रोजचा प्रश्न भाजीला काय करू. तर आज आपण भाजी तेच पण थोडीशी करण्याची पद्धत वेगळी, त्यामुळे भाजीला छान चव येते. तर आज आपण फ्लावर आणि बीन्सची भाजी करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे, पाव कप ओलं खोबरं, आलं, लसूण, फुटाण्याची डाळ टाकून घेतलेले आहे. थोडंसं पाणी टाकून बारीक असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. पाव किलो फ्लावरचे तुरे घेतलेले आहे आणि सोबतच यामध्ये साधारण 150 ग्राम इतकं बीन्स घेतलेलं आहे. आता दोन्ही आपल्याला थोडंसं तेल टाकून अर्धवट वाफून घ्यायचं, अगदी गाळ करायचं नाही, कारण तर थोडंसं अर्धवट वाफलं की ताटामध्ये काढून घ्यायचं. तर झाकून वाफवलं की पटकन वाफलं जाते. त्यानंतर आता त्याच कढईमध्ये 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये टाकून घेतलेला आहे. तेही परतून घ्यायचं. त्यानंतर तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं, ते सुद्धा परतून घ्यायचं. यामध्ये आपण फुटाण्याची डाळ वापरले, त्यासाठी वाटण करपू शकतो, त्यासाठी थोडं थोडं पाणी टाकायचं लागेल तेव्हा. तर सगळं परतून घेतल्यानंतर 1 चमचा लोणी पावडर मसाले टाकून घेतलेले आहे. हळद, धने पावडर, जिरा पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडंसं लागेल तर पाण्याचा वापर करायचा. तर सगळं टाकून घेतलं की मिक्स करून घ्यायचं आणि फ्लावर आणि बीन्ससुद्धा टाकून घ्यायचं. झाकायचं, म्हणजे वाटणाचं सगळं फ्लेवर बीन्स आणि फ्लावरमध्ये येतो. आता या ठिकाणी सगळं मिक्स करून वाफून घेतल्यानंतर तेल साईडला हलकंसं सुटतं, म्हणजे समजून घ्यायचं की आपले जिन्नस छान असं वाफल्या गेलेलं आहे. तर या ठिकाणी ही भाजी थोडीशी लफतफी करणार आहे. तुम्हाला जर रस्सेदार आवडत असेल तर पाण्याचा जास्ती वापर करू शकता. तर या पद्धतीची भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल. तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे. तर गॅस बंद करायचं आणि घरात असलेल्या दुधावरची साय साधारण पाव कप इतकं घ्यायचं, थोडंसं फेटून घ्यायचं किंवा क्रीमसुद्धा तुम्ही घेऊ शकता, ते यामध्ये टाकायचं. मस्त अशी नेहमीपेक्षा दुप्पट चवीची भाजी तयार. नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास